शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. ताई, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. नमो शेतकरी योजना जी योजना आणली होती शेतकऱ्यांसाठी, त्याचा पहिल्या हप्त्याला मंजुरी जवळपास 1000 कोटींच्या वर शेतकऱ्यांना मदत होणार आहे, हप्ता येणार आहे. सरकारनं हा निर्णय जारी केला. कसं बघता सरकारच्या या शेतकऱ्यांच्या बाजूच्या निर्णयाकडे? आकडे फार दिसतात, प्रत्यक्ष लोकांपर्यंत किती पोचतं हा खरा प्रश्न आहे. कारण मी जरा हे आपल्याला थोडीशी आकडेवारी सांगितली पाहिजे की जाहिरातींवर किती खर्च केला जातो योजनांपेक्षा सुद्धा. तर बारामतीच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने जी माहिती काढली त्याच्यामध्ये 7 महिन्यात तब्बल 42 कोटी 40 लाख रुपये एवढी रक्कम शिंदे सरकारने फक्त जाहिरातीवर खर्च केलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या सुद्धा आपण जे काही नमो योजना किंवा कुठल्या कुठल्या योजना, कारण आता पंतप्रधानच करायचं आहे म्हटल्यावर अशा योजना आणि असं सगळं करणं त्यांना भाग आहे. फक्त आकडे नुसते दिसू नयेत तर ते गोरगरिबांच्या पदरात पडावेत ही अपेक्षा असेल आणि बघू किती पाडतात ते. पण इतरही अनेक योजना आहेत ज्या सरकार राबवण्याचा प्रयत्न करते, पण सातत्याने विरोधी पक्ष आमच्या जाणून बुजून टीका करते असं बोललं जात नाही. इतर कोणत्या योजना आहेत बरं यांच्या? पक्ष फोडण्याच्या की आमदार विक्रीला ठेवल्यात त्याच्या स्कीम आणि ऑफर सांगण्याच्या? कोणत्या योजना आहेत त्या आम्हाला कळाव्या. आणि ज्या योजना बंद पडल्या आहेत, उज्ज्वलासारखी योजना असेल, अनेक योजना, या बंद पडलेल्या योजनांचं काय झालं नेमकं याच्यावरही त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत. त्यामुळे आम्ही टीका करत नाही आहोत, आम्ही फक्त प्रश्न विचारतोय की तुम्ही ज्या योजना जाहीर केल्या होत्या की एकही माणूस बेघर राहणार नाही, प्रत्येक वर्षी 2 करोड बेरोजगारांना तुम्ही रोजगार देणार आहात, किंवा तुम्ही उज्ज्वला योजना आणणार आहात, 15 लाख रुपये देणार आहात, कितीतरी योजना होत्या. किंवा आमच्या देवेंद्र साहेबांनी जे काही सांगितलेलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडेल, मी मराठा आरक्षण देईल, मी हे करेल, मी ते करेल, ह्या सगळ्यांचे फक्त प्रश्न विचारतोय आम्ही. प्रश्न विचारणं मला वाटतं याला टीका या अर्थाने घेऊ नये सत्ताधाऱ्यांनी. ताई, केसरकर असं बोलताना असं म्हणालेत की 2024ला तुम्ही पंतप्रधान पदाचा विषय काढला निवडणुकीचा, 2024ला आम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना करायचंय. कुठल्याही कोण चिन्हावर लढल, कुठल्या चिन्हावर कोण लढल हे महत्त्वाचं नाही, फक्त मोदींना पंतप्रधान करणं महत्त्वाचं आहे. भाजपचे किंवा मग शिवसेनेचे जे शिंदे गटाचे सगळे आहेत ते कमळ चिन्हावर लढतील असं वाटते तुम्हाला? अशी शक्यता दिसते? याचा अर्थ असा झाला की लायसन कुठे कसं का मिळेना, एजंट म्हणून फोटो मात्र भाजपाचाच टाकायचा आहे असं यांचं ठरलेलं दिसतंय. ज्या पद्धतीने केसरकरांचं हे वक्तव्य आलं, हे वक्तव्य ऐकून आम्ही शिवसेना आणि शिवसेनेची अस्मिता स्वाभिमान टिकवण्यासाठी गेलो होतो असं म्हणणारं स्वतःचंच विधान खोडून घेऊन स्वतःच्याच थोबाडीत मारून घेतल्यासारखं हे विधान आहे. कारण जे लोक म्हणत होते की नाही नाही आम्ही खरी शिवसेना वाचवणार आहोत आणि भाजप सोबत गेल्यानेच ती शिवसेना वाचू शकते, जर आता तुम्ही कमळाच्या चिन्हावर लढायला तयार असाल, तेही त्यांचा पंतप्रधान व्हावा म्हणून, तर तुमच्या हातात काय राहिलं? पक्ष तरी राहतोय का, चिन्ह तरी राहतोय का? याचा विचार मला वाटतं केसरकर सारख्या किमान गोड बोलणाऱ्या माणसाने केला पाहिजे. ताई, प्रश्न असा आहे ना की आत्ता नवरात्र महोत्सव राज्यात येतो, त्याच दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी एक शक्यता बोलली जाते आणि 6 ते 7 मंत्रिपदं भाजपला आणि त्यानंतर महामंडळ जे खरं तर खूप दिवसापासून प्रलंबित आहेत हे सगळं मिळेल भाजपला असं बोललं जातंय. अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय? विस्तार होईल असं काही मला काही चित्र दिसत नाही. कारण सत्ताधारी पक्षातलेच गोगावले असं सांगताहेत की आमचं विस्ताराचा मुहूर्त बघणारं जे पंचांग आहे ते पंचांग हरवलेलं आहे, चोरीला गेलेलं आहे. राहिला प्रश्न विस्ताराच्या नंतर काय. समजा विस्तार एनकेन प्रकारे करायचा जरी ठरवला तरी दादांनी विस्ताराच्या आधीच सांगितलं की महामंडळं आणि एकूण मंत्रिपदं जेवढी आता नव्याने काय क्रिएट होतील त्यातली अर्ध्याला अर्धी पदं आमची असतील. अशा सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपला आपल्या मनावर मोठा धोंडा टोकायची वेळ येते का, हेच खरं तर म्हणजे चिंतनीय असेल. पण मग आता अजित पवार गट देखील आहे, त्यांनाही काही मंत्रिपदं मिळतील, कारण भरत गोगावले यांचं पालकमंत्रीपदावरून तो पण रायगडचं पालकमंत्रीपद झालं नाही, मिळतील असं वाटतंय?
नाही, दादा रुसून बसले तर मग काय करायचं, त्यामुळे त्यांना कदाचित द्यावं लागेल. कारण दादा आत्ता रुसले होते, त्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने सत्तेचा वाटा मिळाला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला अजून वाटा हवा आहे. किंवा काल कोणीतरी अजून शिंदे गटातले एक कोणीतरी वात्रट माणूस काहीतरी बोलत होता की हे मुख्यमंत्री होतील, ते मुख्यमंत्री होतील. हे सगळं पाहता निश्चितपणे दादा गट सरशी करेल. आणि मला वाईट वाटते की कदाचित शिंदे साहेबांचा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा वापर करण्याची सगळी जी क्षमता होती ती आता संपलेली आहे. कदाचित त्यांचं उपयोगिता मूल्य आता भाजपच्या दृष्टिकोनातून संपलंय. त्यामुळे त्यांच्या रुसण्या फुगण्यालाही अर्थ राहणार नाही जो दादांच्या रुसण्या फुगण्याला अर्थ आहे. ताई, पुण्यातल्या ससून रुग्णालयातला एक प्रश्न आहे. खरं तर ललित पाटील प्रकरण तुम्ही ऐकलं असेल. ड्रग्स आढळतात रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर. नंतर तो जो मुख्य आरोपी म्हणून पोलीस करणार होते तो पळून जातो. राज्याच्या गृह खात्याकडून अजूनही कुठल्या यावरती स्पष्टीकरण आलेलं नाहीये किंवा हे ड्रग्स रॅकेट काय होतं, ससूनमध्ये कुठले आरोपी उपचार घेतात किंवा आपले आरोग्यमंत्री सुद्धा बोलले नाहीयेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री फक्त एकदा विधान केले त्यांनी. कसं बघता ससूनमध्ये या सगळ्या प्रकाराकडे जो घडलंय? मुळात महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था सगळी व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. मी मागच्या पत्रकार परिषदेतही सांगितलं की हाफकिनचं 226 कोटीचं देयक बिल दिलेलं नाही, ज्यामुळे औषध पुरवठा करणं त्यांनी थांबवलं, ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला ठाणे, नांदेड, संभाजीनगर किंवा इतर रुग्णालयातले मृत्यू दिसलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दुसरीच गोष्ट अजून रुग्णालयांमधली पुढे आली ती ससूनच्या निमित्ताने, की ससूनमधला सगळ्यात महत्त्वाचा जिकडे आरोपी आणि वेगवेगळ्या गुन्हेगारांना उपचार केले जातात तिथून एवढा मोठा आरोपी सुटतोच कसा काय, हे प्रश्नचिन्ह आहे. काल नाना पटोले यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्या आमदाराने फोन केला होता. त्यावर आम्ही म्हणतोय की एकदा दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करावे. आम्ही ठामपणे नाव घेऊन बोलतोय की दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड एकदा चेक करा. बाबतीत मध्ये ताई तुम्ही कारण दादा भुसे ललित पाटीलला ऍडमिट करण्यासाठी ससूनचं प्रशासन तयार नव्हतं अशी माहिती आहे. ससूनच्या प्रशासनाला दबाव आणून तिथे ॲडमिट करण्यासाठी फोन कुणी केले हे एकदा चेक झालं पाहिजे. कोणत्या आमदाराचा फोन होता, त्या आमदाराचे नाव पुढे आले पाहिजे. कुठल्या पक्षाचा आमदार आहे? नाही, मी तर क्लिअर सांगते ना की दादा भुसे यांचे, कारण दादा भुसे नाशिकचे आहेत, दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करून घ्यावेत. आमचा आरोप, आमची माहिती खोटी आहे का? चला बाबा, आमची माहिती खोटी आहे, आम्ही आमचे शब्द परत घेतो. अरे पण कोणीतरी करा तरी, कोणीतरी माहिती तर घेतली पाहिजे की ललित पाटीलला कसा काय, म्हणजे एवढ्या मोठ्या व्यवस्थेतनं तो माणूस सहजासहजी बाहेर पडतोच कसा काय. ललित पाटीलला ॲडमिट करताना कुणाचे फोन गेले होते आणि ससूनचं प्रशासन त्यांना ॲडमिट करून घ्यायला का तयार नव्हतं? कुणाच्या फोनवर झाला होता तो ॲडमिट, कोणी शिफारस केलेली होती? ह्या सगळ्या गोष्टी ज्या क्षणी बाहेर येतील त्या क्षणी त्याचा फरार असण्याची पार्श्वभूमी काय आहे तीही पुढे येईल. तर एक शेवटचा प्रश्न, दसरा मेळावा जवळ येतोय. शिवाजी पार्कवरती दोन्ही गटानं दावा केलेला होता, पण एक माहिती अशी मिळते की बीएमसीला अर्ज करत शिंदे गटाकडनं, जे शिवसेनेकडनं, तो अर्ज मागे घेण्यात येणार आहे. तुमचा दसरा मेळावाचा मार्ग मोकळा झालाय? मार्ग मोकळा वगैरे काही नाही. हम जहा खडे भीड वही उमड पडे हा आमचा फॉर्म्युला आहे. आणि एक मैदान, एक दसरा, एक नेता, एक व्यासपीठ आणि एक भाषण हा ठरलेला फॉर्म्युला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा नियोजित शिवतीर्थावरच असणार यावर आम्ही आधी साशंक नव्हतो, आताही नाही आहोत. आणि जल्लोषात मेळावा होईल. काही आव्हानं वाटतात ह्यावेळेस दसरा मेळाव्याला? नाही, मागच्या वेळेपेक्षा आत्ता कमी वाटत आहेत. उलट मागच्या वेळेची परिस्थिती फार वेगळी होती. यावेळेला चांगली गोष्ट आहे की यावेळेला सन्मान्य संजय राऊत साहेब दसरा मेळाव्याला सोबत असतील. मागच्या वेळेला त्यांच्या नावाची खुर्ची रिकामी होती, यावेळेला ते सोबत असतील. यावेळेला पक्षाची बांधणी अजून चांगली झालेली आहे. पक्षाच्या पहिल्या दुसऱ्या फळीतल्या सगळ्याच नेत्यांचे एक 3-3 दौरे पूर्ण राज्यभर झालेले आहेत. त्यामुळे वातावरण फार चांगलं ढवळून निघालेलं आहे. सो यावेळचा दसरा मेळावा हा निश्चितपणे फार चांगल्या परिस्थितीत पार पडेल. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत होत्या. कॅमेरा पर्सन मिलिंदसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.